नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. हिंदू धर्म खतरे में है. हिंदू धर्म संकटात आहे. औरंगजेब, मुघल, अफगाणी, तुर्क कितीतरी लोकांनी भारतावर हल्ले केले. काही काळ राज्य केलं. काही लोकांनी खूप काळ राज्य केलं. तरी हिंदू धर्म टिकून राहिला. इंग्रजांनी राज्य केलं. खूप वर्ष राज्य केलं. तरी पण हिंदू धर्म टिकून राहिला. ज्यांना हिंदू विरोधी म्हणतात अशा काँग्रेसनी स्वातंत्र्य मिळाल्यावर 60 वर्ष राज्य केलं. तरीही हिंदू धर्म सुरक्षित राहिला. आणि जेव्हा हिंदू धर्माचे ध्वजवाहक नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतात 2014 पासून, त्यानंतर 26 पर्यंत रोज सांगण्यात येतं की हिंदू धर्म संकटात आहे. कोणापासून संकटात आहे? मुसलमानांपासून हिंदू धर्माला संकट आहे. कुठलं संकट आहे? 20% लोकांवरनं काय संकट आहे? आणि हळूहळू जेव्हा यांचा ओरिजिनल चेहरा समोर येतो, तेव्हा कळतं की अरे, हिंदू धर्माचे स्वतःला रक्षक म्हणणारे जे भक्षक सिद्ध होत आहेत. मग त्यात भाजप आहे, त्यात संघ आहे, त्यात काही साधूंचा वेश धारण केलेले रावण पण आहेत. साधू समाजात घुसलेले. राम मंदिर स्थापन कोर्टाने केलं, सर्वोच्च न्यायालयाने. प्रधानमंत्री कार्यालयाला सांगितलं होतं की तुम्ही एक ट्रस्ट बनवा आणि ते ट्रस्ट ते मंदिर बांधेल आणि त्याचं मॅनेजमेंट करेल. पण त्या ट्रस्टमध्ये कोण कोण असायला पाहिजे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसल्यामुळे सगळ्यांनी संघी, व्हीएचपी, विश्व हिंदू परिषद, संघ हे सगळ्यांचे दलाल त्याच्यात घुसून दिले त्यांनी. काही प्रशासनिक अधिकारी जे त्यांच्या जवळचे होते त्यांना ठेवले नावासाठी. एकाला अध्यक्ष केलं फक्त नावासाठी. अध्यक्ष झाल्या पहिल्याच मीटिंगमध्ये त्याचे अध्यक्षाचे सिग्नेचर करण्याचे अधिकार पहिल्याच मीटिंगमध्ये काढून दुसऱ्याला दिले. आणि मग शेवटी काय झालं? राम मंदिरासाठी जमिनी खरेदी केल्या, त्यात करोडो रुपयाचा घोटाळा. सगळ्या कागदपत्रासमोर समोर आला. सरकार मौन आणि संघाने त्याला क्लीन चिट दिली. नाही नाही, तो चंपतराय फारच इमानदार आहे. मग कन्स्ट्रक्शन सुरू झालं, मंदिराचं बांधकाम. त्यात 40% कमिशन प्रत्येक गोष्टीत. सिमेंट, रेती, लोहा सगळ्याच गोष्टीत त्यात कमिशन. आता एक राजस्थानमधून एका माणसाचा व्हिडिओ मी पाहिला. तो तिथे मोठा माईन ओनर आहे आणि त्याच्या माईनमधनं जो दगड निघतो त्याच्या खाणीतनं, तो उत्कृष्ट दगड मानला जातो भारतातला. त्यांनी सांगितलं की हा दगड किती पाहिजे ते सांगा, मी मंदिरासाठी फ्रीमध्ये देतो, फुकटात देतो. सारखे पत्र लिहून, सारखे विनंत्या करून कोणीही त्याच्याकडनं दगड फुकटात घेतला नाही. तोच दगड मार्केटमधनं दुसऱ्या लोकांकडून त्यांनी विकत घेतला अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये. कारण त्यांना फुकटात जर मिळाला असता दगड, तर मग पैसे खाण्याचा एक स्रोत कमी झाला असता. एक पैशाचा एक नाला बंद झाला असता भ्रष्टाचाराचा. असं 40% कमिशन खाऊन त्यांनी ते पूर्ण बनवलं, मंदिर बनवलं. पुढे काय? पुढे मग दानपेटीतलं दान, त्याच्यावर नजर. दानात येणारे दागिने, त्याच्यावर नजर. आणि मग त्याच्यावर डल्ला मारायला सुरू केलं. कमिशन खातो असं म्हणणाऱ्यांना ठेक्यातनं काढून टाकलं. दान चोरी होते हे सांगणाऱ्या एका वर्षापूर्वीची झालेली कंप्लेंटवर एफ-आय-आर अजूनही दाखल झालेली नाही. दुबे नावाच्या एका व्यक्तीने केली होती.
शेवटी सोशल मीडियावर जेव्हा हे सगळं प्रकरण फार मोठ्या प्रमाणात आलं, तेव्हा राज्य सरकारने एस-आय-टी नियुक्त केली. एफ-आय-आर टाकण्याच्या अगोदर. मग एफ-आय-आर झाली. ज्यांच्या नाव एफ-आय-आरमध्ये आहे त्यांना श्री म्हणजे असं श्री म्हणून संबोधित केलं. सज्जन लोकं सगळी ना. त्यांना अरेस्ट केल्या-केल्या पोलिसांनी पोलीस कस्टडी नाही घेतली, न्यायालयीन कस्टडी दिली. रामाचे भक्त ना, चोर करणारी चोरी करणारे. कारण ते सगळे प्यादे होते. त्यांना अरेस्ट व्हायच्या अगोदरच सांगितलं होतं, तुम्हाला त्रास होणार नाही, जेलमध्ये त्रास होणार नाही, सगळे व्यवस्था म्हणजे तू तोंड नाही उघडायचं. पण बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्या आणि 2 ट्रस्टींचे राजीनामे झाले. दयनीय स्थिती अजूनही पंतप्रधान कार्यालयापासून काहीही वक्तव्य नाही. पोरांना पेपर कसे द्यावे हे सांगणारा प्रधानमंत्री, चंदा कसा म्हणजे दान कसं सांभाळून ठेवावं हे सांगण्याची त्यांची ऐपत नाही. कारण ती चोरी जी झाली, ते त्या 8 लोकांनी नाही केली. ते फक्त साधक होते. म्हणजे ते एक मीडियम होते. पैसा तर नागपूर आणि दिल्लीला गेला. त्यामुळे सगळे चूप. आणि या पैशाला दान देणाऱ्यांनी, आम्ही दान दिलं, आम्ही जर म्हटलं की आमचं दान चोरी कसं झालं, तर आम्हाला म्हणतात की तुम्ही हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करता. हिंदू धर्माला यांनी बदनाम केलं आणि आज आपण या बदनामीची गोष्ट याच्यासाठी करतो आणि एक अतिशय घिनोनी गोष्ट समोर आलेली आहे. अक्षरशः अंगावर काटा येतो. शंकराचार्यांनी मंदिर बनवून म्हणजे मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करू नका असं चारी शंकराचार्यांनी सांगितलं. कारण ते मंदिर अधं-अधुरं होतं. पूर्ण मंदिर बांधल्याशिवाय देवाची प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही, हे धर्म सांगतं. पण शंकराचार्य जे हिंदू धर्माचे सर्वोच्च शिखर मानलं जातं, त्यांचं ऐकतं कोण? फक्त ऐकतात 2च गोष्टींचे, एक तर मोहन भागवतचं आणि नरेंद्र मोदींचं. आणि दोघंही तिथं बसले होते त्या प्राणप्रतिष्ठात अपूर्ण मंदिरात. मग शंकराचार्यांचं महत्त्व कमी केलं. अविमुक्तेश्वरानंद 4 शंकराचार्यामध्ये फार प्रखरपणे बोलतात. तर त्यांना त्रास द्यायला सुरू केलं. माघ मेळ्यात त्यांची कशी हालत झाली. वर्षानुवर्ष जे ज्या पालखीने जाऊन स्नान करतात, ती परंपरा बंद पाडण्यात आली, त्यांची पालखी रोखण्यात आली, त्यांना स्नान करायला जाऊ दिलं नाही. पहिल्यांदा माघ मेळ्यात शंकराचार्याचं स्नान राहिलं. ते धरणावर बसले. त्यांच्यासोबतच्या लोकांवर लाठीचार्ज झाला. त्यांच्या सेवेत असणारे छोटे-छोटे बटूक, शिष्य त्यांची शेंडी पकडून त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बेदम झोडपण्यात आलं. त्याचे व्हिडिओज मार्केटमध्ये आले. हाहाकार माजला. योगी आदित्यनाथच्या कॅबिनेटचे उपमुख्यमंत्री स्वतः माफी मागून म्हणत होते, की चुकी झाली साहेब ती. मग अविमुक्तेश्वरानंदला अजून कसं बदनाम करायचं? कारण ते शंकराचार्य आहे. मग एकाएक एक पोलिसमध्ये कंप्लेंट दाखल झाली. आणि त्या कंप्लेंटनुसार एक कोणी आशुतोष महाराज आहे. तो रामभद्राचार्याचा शिष्य आहे. रामभद्राचार्य म्हणजे मोदीची पालखी वाहणारे भगवे घातलेले एक महाराज. महाराज काय भगवाधारी. त्याला महाराज म्हणता येणार नाही. कारण महाराज फक्त धर्माची पालखी वाहतो. नेत्यांची नव्हे. त्यांचा हा आशुतोष महाराज आहे. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली, की अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य हे आपल्याकडे असणाऱ्या बटुकांचं शारीरिक शोषण करतात. भयानक गोष्ट. पण मग जेव्हा म्हटलं जातं शारीरिक शोषण करतात, तेव्हा त्यांनी ते बटुकही समोर आणले. हा आशुतोष महाराज फार मोठा ॲक्टर आहे. हा असा अक्षरशः ढसाढसा रडला प्रेस कॉन्फरन्समध्ये. या बटुकांचं शारीरिक शोषण केलं मला फार वाईट वाटतं. न्यायालयात केस गेली. न्यायपालिकेने धैर्य ठेवून शंकराचार्याला अरेस्ट नाही केलं. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद पहिल्या दिवसापासून म्हणत होते, की मला न्यायपालिकेवर विश्वास आहे आणि सत्यमेव जयते. दैनिक भास्करच्या नावाच्या पेपरनी एक स्टिंग ऑपरेशन केलं. स्टिंग ऑपरेशन म्हणजे एक गुप्त कॅमेरा लावून समोरच्या व्यक्तीशी बोलायचं, त्याच्याकडनं सगळं काढून घ्यायचं आणि त्याला हा विश्वास असतो, की ही गोष्ट कोणाला म्हणजे आपलं रेकॉर्ड होत नाही, त्यामुळे आपण उद्या नाही म्हणू शकतो. म्हणून त्यांनी तो बटूक ज्यांनी आरोप लावले आणि त्याचा परिवार या व्यक्तींशी म्हणजे परिवाराशी, त्या बटूकशी व्यक्तिगत जाऊन तो रिपोर्टर बोलला. आणि जेव्हा तो बोलला, तेव्हा त्या
रेकॉर्ड झालेल्या गोष्टीमध्ये तो बटूक म्हणतो, "मी तर अवी मुक्तेश्वरानंदला ओळखतही नाही आणि आयुष्यात भेटलोय नाही." मग त्याला विचारलं, "तू आरोप कसे लावलेस?" तो म्हटला, "मला तर त्या आशुतोष महाराजनी तर माझे फक्त सिग्नेचर एका ब्लँक पेपरवर घेतले होते आणि आम्हाला सांगितलं, की तुम्हाला मथुरामध्ये आम्ही एक घर देतो, काही पैसा देतो आणि त्या लालचीपोटी पायी आम्ही केलं आणि मग जेव्हा आम्हाला कळलं, की हे प्रकरण फार मोठं होत आहे, तेव्हा आम्ही म्हटलं, की बाबा आम्हाला याच्यात गुंतवायचं नाही." तर मग आम्हाला धमक्या दिल्या गेल्या. हे सगळी गोष्ट त्या दैनिक भास्करनी व्हिडिओच्या व्हिडिओ रिलीज केले आणि त्या आशुतोष महाराज आणि त्या रामभद्राचार्याचं हे सगळं षडयंत्र लोकांसमोर आलं. आता अभिमुक्तेश्वरानंदवर शिव्या घालणारे हे बीजेपीचे प्रवक्ता आणि त्याला पाणी पिऊन बरं वाईट बोलणारे नॅशनल मीडियाचे अँकर आणि अँकरनिया हे जे बोलत होते, हे शेवटी काय? आणि त्यांच्या त्या बोलण्यानी शेवटी काय झालं? आज सगळे चुप्प आहेत. आज कुठलाही चॅनलवाला त्याच्यावर बोलायला तयार नाही. आज कोणीही प्रवक्ता त्याच्यावर बोलायला तयार नाही. कारण हे सगळं षडयंत्र भारतीय जनता पार्टीद्वारा प्रपोज्ड असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. कारण लोकच त्यांची आहेत. रामभद्राचार्य त्यांचा, आशुतोष महाराज त्यांचा. त्यावेळेला यांचे प्रवक्ता त्यांना आशुतोष महाराजचं प्रत्येक गोष्ट सत्यवचन वाटायचं. आज हे स्टिंग ऑपरेशन मार्केटमध्ये आलं आणि सगळीकडे शांतता पसरलेली आहे. तेव्हा मी पहिलेपासून म्हणतो, हिंदू धर्माला कुठल्याही दुसऱ्या धर्माकडनं कधीच धोका नव्हता किंवा संकट नव्हतं. हिंदू धर्माला जर संकट असेल, तर या हिंदू धर्माला विकृत रूपाने आपल्या फायद्यासाठी वापरणाऱ्या या तथाकथित नराधमांकडनं, जे कधी शंकराचार्याला बदनाम करतात, तर कधी साधूचा वेश घालून अशोक खरात सारखे ते लोक बायांची इज्जत लुटतात. तर हा रामचंद्राचार्य स्वतःला फार मोठा पंडित समजल्यावर एका शंकराचार्याच्या विरुद्ध असं घिनवणं हे करतो किंवा मग राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये सगळ्या चोरांना भरवून त्या चंद्यावर डल्ला मारतात. हे आहेत खरे हिंदू धर्मासाठी संकट. तो हिंदू धर्म खतरे में है. किससे? इन्हीं षड्यंत्रकारियों से. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.